आपली रुद्रेश्वर लेणी आता पाहून झाली आहे आणि आता आपण आलो आहे वेताळवाडीचा किल्ला उर्फ वेताळगड। रचना अजून आहे तशी पाहायला मिळते। गडाचे बरेचसे बुरुज अजून शाबूत आहेत। हा जो समोरून जो रस्ता येतो तो हळदा गावातून येतो, हळदा घाट आणि खाली जातो सोयगावच्या पर्यंत हा रस्ता जातो। हा किल्ला आत्ताच्या संभाजीनगर जिल्ह्यातील साल्लोड तालुक्यामध्ये येतो। संभाजीनगरपासून हा किल्ला जवळजवळ 100 किलोमीटरच्या अंतरावर। चला तर आता आपण महादरवाजाच्या जवळ आहे। गडावर जाण्यासाठी वाट अशीच थोडीशी खडतर आहे, तरीसुद्धा हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ह्याच्या खाली येतो, अधिकाराखाली। त्याच्यामुळे तिथे एक काका बसलेले असतात, ते आल्यावर तुमची नोंदणी, तुमची गाडीचा नंबर वगैरे नोंदवून घेतात। हा आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार। ह्यालाच जंजाळा प्रवेशद्वार असे म्हणतात। जंजाळा प्रवेशद्वार देण्याचं असं कारण असावं की इकडे जो समोर एक त्याच्या जंजाळा किल्ला आहे आणि ह्या दरवाजाचं त्या दिशेला तोंड असल्यामुळे ह्या दरवाजा जंजाळा दरवाजा असं म्हणण्यात येत असावं। तर आत्ता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी उभे आहोत। अशा पद्धतीचे काही प्रवेशद्वार आहे। गडाच्या दरवाजाची रचना ही गोमुख पद्धतीची आपल्याला दिसून येते आणि इथे आपल्याला एक शरफचं शिल्प दिसतंय। हा आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार। गडाचं प्रवेशद्वार असं भलं मोठं आहे आणि इथं समोर गेल्यावर आपल्याला देवळ्यात पाहायला मिळतं। पूर्वीच्या काळी चौकशी कक्ष, गडाची तटबंदी अजूनही भरपूर प्रमाणात व्यवस्थित दिसत आहे। तुम्ही गडाचं मुख्य प्रवेशद्वार चढून आल्यानंतर ह्या बुरुजाखाली इथून एक खाली बुरुजाच्या आतमध्ये जायला एक वाट आहे। आपण आतमध्ये गेल्यावर अशा प्रकारचे काही कोटरा दिसून येतात। पण आता महादौराच्या आतमध्ये आलेलो आहे। इथून कधी युद्धप्रसंगी झाला असतो, इथून शत्रूवर आक्रमण करण्यासाठी दगड गोळे किंवा बंदुकीने वार करण्यासाठी हे सज्ज केले असावे। चला आपण पुढे जाऊया। गडाची तटबंदी अजून बरेचसे चांगल्या व्यवस्थेत आपण म्हणू शकतो। ही गडावरची मुख्य आकर्षण म्हणलं तरी काय हरकत नाही। त्याची बरेचशी डागडुजी केलेली आहे आणि त्याला स्टँडवर पुरातत्व खात्याने ठेवलेलं आहे। गडावरती बाले किल्ल्याला जाण्यासाठी हे अशा प्रकारचा रस्ता आहे। इथे एक बुरुज आहे, त्याच्याच लगोलग हा रस्ता आपल्याला वरच्या दिशेने होतो। गडावरचं बरंचसं काम पुरातत्व विभागाने डागडुजीचं काम चालू आहे। आपण ज्या रुद्रेश्वर लेणीवरून आलो ती वेताळगडापासून स्पष्ट दिसते। इथं जी आहे ती दिसते ही
ही जी इथं दिसते ती रुद्रेश्वर लेणी आणि पूर्ण असा रुद्रेश्वर लेणीपासून हा किल्ल्याच्या अंतर एक 8 किलोमीटर अंतरावर आहे. जास्ती करून असं पूर्ण गवत उगवलेलं आहे आणि गवतातूनच ही वाट आपल्याला पुढे नेते. अशा प्रकारचे काही काही इथं वास्तू पूर्ण झाडामध्ये दडून गेलेले आहेत. अशा प्रकारच्या काही आपल्याला वास्तू या गडावरती पाहायला मिळतात. बऱ्याचशा झाडांच्या मुळांमुळं दगडी बाहेर पडलेले दिसतात. इथं पुढे आल्यावर काही अशा खोल्या आहेत, पण त्याच्या आतमध्ये फक्त वाटवागळांचा निवास दिसतोय, कारण खूप असा आवाज आणि त्यांचा वास फार बाहेरपर्यंत येतोय. ही वास्तू बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये दिसते आणि खाली एक असं भलं मोठं तलाव आहे. गडावर पाणी मुबलक प्रमाणात या दिवसात सुद्धा उपलब्ध आहे. आता आपण वेताळगडाच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. गडावरती वास्तू बऱ्याचशा प्रमाणात आहेत, पण सगळ्या अशा भग्न झालेल्या आहेत. इथं एक मोठं तलाव आहे आणि त्याच्याच समोर इकडे समोर गेलं की अजून 2-4 वास्तू दिसत आहे. गडावरती बऱ्याचशा प्रमाणात पर्यटक नाही म्हणण्याच्या बरोबर आहेत. आज रविवार असून सुद्धा पर्यटक खूप कमी प्रमाणात दिसत आहेत. आता मी गडाच्या मला वाटतं उत्तरेकडील टोकावर आलेलं आहे. अशा प्रकारचे काही वास्तू दिसत आहेत. पुढे एक बारदारा, उत्तरेकडे आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे काही वास्तू इथं दिसून येतील. आणि इकडे राहिली आपली ती रुद्रेश्वर लेणी. रुद्रेश्वर लेणीपासून सुद्धा हा किल्ला ठळकपणे दिसून येतो. ह्या वास्तू सुद्धा ठळकपणे तिथून आपल्याला दिसतात. ही आहे शेवटची वास्तू. तर आपण आत्ता वेताळगडाच्या उत्तरेकडील बाजूस आलेलो आहे. इथे आपल्याला बारदारी नावाचा प्रकार दिसून येतो. हे खास करून राजघराण्यातील राजांना, स्त्रियांना हवा खाण्यासाठी बनवलेलं एक छोटंसं महल असायचं. असाच प्रकार आपल्याला काही देवगिरीवर सुद्धा पाहायला मिळतो. ह्या बारदारीच्या खालून आपल्याला उत्तरेकडील दरवाजा दिसतो खाली, आणि त्याच्याच खाली जी वाडी दिसते ती वेताळवाडी आहे. वेताळवाडी पासून या गडावर यायला एक 40-45 मिनिटं लागू शकतात. आज मुबलक प्रमाणात वेताळगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही आहे, पण एकंदरीत गडाचा तटबंदी, गडावरील इमारती, गडाची चोहूकडून अशी भक्कम अशी तटबंदी आहे आणि बऱ्याचशा अशा मोठमोठ्या वास्तू. गडाचा इतिहास हा खूप मोठा असावा. मुख्य प्रमाणात गड किल्ले किंवा गिरिदुर्ग हे अशा ठिकाणी बनवले जातात ज्या ठिकाणाहून घाटमार्गावर आपल्याला लक्ष ठेवता येईल. अशा ठिकाणी खास करून हे गड किल्ले बनवले जातात. हा पण गड अजिंठा पर्वत रांगेच्या मधोमध्ये अजिंठा जगप्रसिद्ध लेण आहे. इथून एक कमीत कमी 8 किलोमीटर म्हणजे जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. त्यामुळे त्या काळी ह्या गडाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असावा. आत्ता आपण गड उतरायला चालू केलेलं आहे. परत आपण आलो त्याच मार्गाने खाली उतरतोय. आपण उत्तरेकडे जो दरवाजा होता खाली, त्या दरवाजाला काय आपण गेलो नाही, परंतु तिथे खाली उतरायला भरपूर लागला असतं. परत आपल्याला चढायला वेळ गेला असता. वेताळगडांनी बऱ्याचपैकी सत्ता पाहिल्या असाव्यात. एक मराठा सत्ता असेल, निजामशाही असेल, आदिलशाही, आणि त्याच्या आधी सातवाहन. कारण गड खूप पुरातन असल्याचं सांगितलं जातं, कारण इथून जवळच 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत. त्यामुळे हे लेण्या घाटमार्ग
घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हे गडकिल्ले पहिल्यापासून आहेत, फक्त त्यावर वेगवेगळ्या सत्ता राज्य करत गेले. पूर्ण गड पाहण्यासाठी हार्डली 1 तास ह्या गडासाठी भरपूर झाला. अशा प्रकारे आपला वेताळगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुन्हा त्या जंजाळा दरवाजा, वेताळगडचा मुख्य दरवाजापाशी परत आलेलो आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.